80वा स्वातंत्र्य दिन साजरा होतो. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे ज्येष्ठ सहकारी संचालक संचालिका, आपल्या कारखान्याची एमडी, सर्व विभाग प्रमुख, सर्व कामगार बंधू भगिनी, जिल्हा परिषद सर्व शिक्षक विद्यार्थी बंधू, खरं म्हणजे सातत्यानं 80 वर्ष आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. आणि त्याचं प्रमुख कारण आता नवीन पिढीला स्वातंत्र्य दिन म्हणजे स्वातंत्र्य दिनाची सुट्टी आणि मग कुठंतरी फिरायला जाणं वगैरे असंच एक वातावरण साधारण दिसते. परंतु स्वातंत्र्याचं महत्व, या स्वातंत्र्यासाठी अनेक विभूतींनी केलेले बलिदान, स्वातंत्र्य चळवळीमध्ये खूप त्याग काही महान नेत्यांनी केला. महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, वल्लभभाई पटेल असतील, लोकमान्य टिळक असतील, अशा अनेक मंडळींनी खरं म्हणजे या स्वातंत्र्यासाठी शांततेच्या मार्गाने लढा दिला. राजगुरू, चाफेकर अशा अनेक तरुणांनी त्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं. आणि खरं म्हणजे तो इतिहास, त्या सर्वांचं स्मरण करणं, ह्या भारत देशाला 150 वर्ष पारतंत्र्यातून स्वातंत्र्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केला. त्यांच्या आठवणी, त्या त्यागाला खरं म्हणजे वंदन करण्यासाठी खरं म्हणजे आजचा हा दिवस आहे. 80 वर्षानंतर आपल्या देशामध्ये खूप मोठी क्रांती झाली. यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील, वसंतराव दादा पाटील असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, ह्या सर्व मंडळींनी अनेक सुधारणा आहेत. स्वातंत्र्यानंतर औद्योगिक क्रांती असेल, अनेक वेगवेगळ्या सुधारणा भारत स्वतंत्र झाल्यानंतर ह्या सर्व मंडळींनी केल्या. आणि म्हणून आज सुद्धा आज आपण ही औद्योगिक क्रांती झाल्यानंतर अनेक कारखाने या देशामध्ये सुरू झाले. त्यानंतरच्या कालखंडामध्ये सहकारी साखर कारखानदारी असतील, अनेक छोटे मोठे उद्योग असतील, अनेक शिक्षण संस्था असतील, हे सर्व परिवर्तन खरं म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशातल्या महान नेते मंडळींनी केलं. परंतु त्यापूर्वीचा काळ जर आठवला तर अगदी आपण तर सगळे स्वातंत्र्यामध्ये जन्माला आलेलो आहोत. माझा जन्म तर 51 साली झाला, पण तो काळ मला साधारण 60-62च्या दरम्यान आपल्या खेडेगावामध्ये एखादा पोलीस जर कर्मचारी आला तर पोरं मुलं पळायची असेल, आम्ही घाबरत पळायचे. म्हणजे त्या पारतंत्र्याचा काळ काय असेल, किती दहशत, किती त्या इंग्रजांचं ही भयानक अशी दहशत आपल्या सगळ्या देशावर होती. आपण चित्रपटातून, काही पुस्तकांमधून त्यावेळेचे काही प्रसंग बघतो. त्या इंग्रजांच्या असणाऱ्या गाड्या, त्याच्यातून होणारे गोळीबार, किती लोकांना मारहाण व्हायची, हे सगळं चित्र आपण नुसतं आपण त्या वेगवेगळ्या वाचनामधून म्हणा किंवा वेगवेगळे चित्रपट त्यावेळेचे काढलेले त्याच्यातून आपण पाहतो. पण वस्तुस्थिती त्या काळातल्या खरं म्हणजे आपल्या त्या पारतंत्र्यामध्ये जी लोक होते त्यांनी ते अनुभवलेलं. आणि आज आपण खरं म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच आज जे आपण अनुभवतोय, काय परिस्थिती आजही देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा खूप मोठी दहशतवाद, वेगवेगळ्या पद्धतीचे अत्याचार, हे सगळं चित्र पाहिल्यानंतर त्या महान विभूतींनी मिळवलेलं हे स्वातंत्र्य किती कष्टानं, त्यागानं, बलिदानानं मिळवलेले हे स्वातंत्र्य, आज हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना अनेक चुकीच्या गोष्टी सुद्धा खूप होत आहेत. एवढा मोठा हा जगातला भारत देश, खूप मोठी लोकशाही
देश लोकशाही मानणारा खरा आपला हा देश, आणि त्यामध्ये अनेक शेतकरी असतील, कामगार असतील, अनेक वेगवेगळे काम करणारी जी लोक आहेत, या सगळ्यांना सामावून घेण्याचं काम खरं म्हणजे ह्या देशामध्ये होतं. आज परिस्थिती 80 वर्षानंतर खूप अडचणीच्या परिस्थितीमध्ये भारत देश सामोरं जातोय. अनेक कंपन्या बंद होत आहेत, अनेक कारखाने अडचणीत येत आहेत, आणि म्हणून याला कोणीतरी खरं म्हणजे आठवण येते. आजच्या ह्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं गेली अनेक वर्ष, 5, 25, 30 वर्ष, 40 वर्ष अजितदादा पवार साहेबांसारखं नेतृत्व या राज्याला मिळालं, आणि ही सहकारी चळवळ असेल, वेगवेगळ्या कारखानदारे असतील, वेगवेगळी ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, हे खरं मांडायचं काम अजितदादा असतील. आताच आमचे मित्र ज्येष्ठ संचालक अशोकनं सांगितलं त्यावेळेस खरी शरद जोशींचं आंदोलन आम्ही पाहिलेलं आहे. इंदुरीमध्ये पहिली सभा शरद जोशीची झाली. शरद जोशी असतील, त्यांचे सर्व आमचे गेले दिवंगत उमरराव दादा त्याचं काम करत होते. एक वेगळं अंकुश सरकारवर ह्या संघटनांचे प्रमुख आज आपले राजू शेट्टी काम करतात, त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचा खंड. पण आज जो प्रभाव पाहिजे ज्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी खरं म्हणजे सरकारला हलवलं पाहिजे, ते काम कमी होतंय. कारण आम्ही गेली 8-10 वर्षापासून बघतोय, ह्या 2 वर्षात तर आम्ही सगळं आपल्या राज्याचा साखर संघ असेल, आपला नॅशनल फेडरेशन असेल, ह्या संस्थेमार्फत आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. सर्व जिल्ह्यातील असतील, राज्यातील सहकारी साखर कारखानदारीची सर्व मंडळी, की ही साखर कारखानदारी खूप अडचणीत आलेली, आणि म्हणून तिला मदत करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी मदत केली पाहिजे. दरवर्षी आपण FRP भाव वाढवतोय, पण SMP वाढत नाही, साखरेचे भाव वाढत नाहीत. आज योगायोगानं काही कारणास्तव थोडेफार साखरेचे बाजार थोडे झालेत. याच्यामध्ये दुकानांमध्ये साधारण 50 पर्यंत साखर गेली, परंतु हे काही सातत्याने टिकणारे भाव नाहीत. मग त्याच्यामध्ये काल मी हर्षवर्धन पाटलांची एक मुलाखत ऐकली, आणि त्यामध्ये ही कृत्रिम तयार केलंय का काय, ही भाव वाढ, काही साठा जास्त आहे, काही मंडळींनी व्यापाऱ्यांनी केलाय काय. आणि म्हणून खरं म्हणजे ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या ज्या संस्था आहेत, शेतकऱ्यांचे जे माल आहेत, पण तो ऊस असेल, कांदा असेल, बाकीचे सगळे माल असतील, याला भाव मिळाले पाहिजे. आणि हा प्रयत्न खरं म्हणजे देश स्वातंत्र्य झाल्यानंतर ही जबाबदारी केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी शेतकऱ्यांना मदत करणं. मागच्या 1 महिन्यापूर्वी राज्य सरकार बरोबर मुख्यमंत्र्यांबरोबर मिटिंग झाली साखर संघाची आणि सर्व कारखानदारांची. त्यांनी वेळ घेतली. या राज्यात, या देशाचे सहकार मंत्री अमित भाई शहा साहेब यांनी मिटिंग केली या कारखान्यांच्या सर्व अडचणीच्या संदर्भामध्ये. 10 दिवसामध्ये निर्णय घेतो असं त्यांनी सांगितलं, परंतु अधिवेशन चालू झालं, त्याच्यामध्ये 1 महिना गेला. आणि म्हणून आम्ही परवा आमची एक मिटिंग होती, आपल्या उपमुख्यमंत्री सुनीत्राताई पवार यांना आम्ही भेटायला गेलो, सहकार मंत्री तिथं होते. आणि म्हणून त्यांना आम्ही सांगितलं, साहेब जवळजवळ 1-1.5 महिना झाला राज्यातली मिटिंग होईना आणि केंद्रातली होईना, सगळी साखर कारखानदारी आमची खूप अडचणीत आहे, आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि म्हणून ह्या प्रयत्न करीत असताना त्याला यश येत नाही. आणि म्हणून स्वातंत्र्यामध्ये आज आपण हा एवढा मोठा शेतीप्रधान देश, आणि म्हणून त्या शेतकऱ्याला संरक्षण देणं, त्या कारखान्यांना मदत करणं, अनेक मोठमोठ्या कंपन्यांना याला त्याला मदत आपण करतो, काही कोट्यवधी रुपये. परंतु ह्या देशातला मुख्य जो सगळ्यांचा अन्नदाता आहे, त्या शेतकऱ्यांना, त्या शेतकऱ्यांच्या संस्था असतील, त्यांना मदत करण्याचं काम खरं म्हणजे ह्या स्वातंत्र्यामध्ये आज 80 वर्षानंतर सुद्धा हे कमी होतंय. हे झालं पाहिजे. ही खरं म्हणजे आज ह्या 15 ऑगस्टच्या निमित्तानं आपल्याला हे जाणवतंय. आता हा कारखाना सुद्धा स्थापन करताना त्या काळामध्ये संगमनेर कारखाना होता, बाकीचे जिल्ह्यात कारखाने होते, पण हा अकोले तालुका, आदिवासी विभागातला तालुका, इथं सुद्धा कारखाना झाला पाहिजे म्हणून अनेक प्रयत्न आपल्या काही नेते मंडळींनी केले. त्यामध्ये दादासाहेब रुपवते असतील, आदरणीय भाऊसाहेब अंडे असतील, आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब असतील,
त्या सगळ्या मंडळींनी या कारखान्याच्या उभारणीसाठी प्रयत्न केले आणि म्हणून ही कारखानदारी खरं म्हणजे अकोल्यामध्ये आपल्या याच्यामध्ये उभी राहील. हा आनंद आपल्याला या जवळजवळ 32-35 वर्ष झालेत आपल्या कारखान्याची ही उभारणी होऊन, परंतु आजही आपण 35 वर्षानंतर खूप अडचणीमध्ये आहोत आणि म्हणून याला मदत करण्यासाठी सुद्धा आम्ही अनेक प्रयत्न करतो. ही आपली भाग्यलक्ष्मी सातत्यानं चालली पाहिजे. थोडंफार मला वाटतं आपली उद्या जनरल मीटिंग आहे, थोडं अहवालामध्ये अवधानाचं आमच्या चुकीनं काही गोष्टी आदरणीय ह्या संस्थेचे संस्थापक दादासाहेब रुपते साहेबांचा एक फोटो आमचा टाकायचा राहिला, भाऊसाहेबांचा राहिला आणि एक आमचे मोरे मामा यांचा एक फोटो राहिला अवधानानं. आणि म्हणून ती काही आपल्या सगळ्या मित्रांनी काही याच्यावर व्हॉट्सअपवर काही ते टाकलंय आणि म्हणून मी परवा सुद्धा हे वाचल्यानंतर जाहीर दिलगिरी व्यक्त केलेली की ती चुकून आमच्याकडून ते राहिलेच, पुढच्या वेळेस त्याची सुधारणा आम्ही करू. आणि म्हणून दादासाहेब रुपवते भाऊसाहेबांनी हे तर आमच्या या तालुक्यातले आपल्या सगळ्यांचे आदर्श आहेत, त्यांचा अवमान करणं ही आम्ही कधीच करू शकत नाही, कारण खूप प्रेम यांनी आमच्यावर केलेलं आहे. दादासाहेब असतील, भाऊसाहेब असतील, पिचड साहेब असतील, ह्या सगळ्यांनी हा तालुका घडवलाय आणि म्हणून त्यांचा अशा पद्धतीचं आमच्याकडून ते चुकीनं झालेलं आहे आणि म्हणून ती आम्ही चूक मान्य केलेली आहे आणि म्हणून त्यांचा यथोचित उद्या आम्ही त्यांचा तो हे सन्मान करणार आहोत. परंतु आमच्या काही मित्रमंडळींनी त्याची आम्ही जी दिलगिरी व्यक्त केली ते थांबवा आणि इथून पुढच्या काळात ती चूक होणार नाही आणि चांगल्या पद्धतीनं त्यांचं व्यवस्थित आम्ही यथोचित हे करू. आणि म्हणून माझी ह्या निमित्तानं ते संस्थेचे संस्थापक आणि कारखान्याचा आज आपला इथे कार्यक्रम होते म्हणून उद्या तर जनरल मिटिंगला मी ती जाहीरपणे मांडणार आहे, परंतु आज योगायोगानं कार्यक्रम असल्यामुळे मी तिची दिलगिरी परत व्यक्त करतो आणि त्यांना सांगतो की परत आपण सगळे म्हणून याच्यामध्ये तुम्ही जास्त काही याच्यामध्ये वाढू नये. हा कार्यक्रम आम्ही सगळ्यांनी सगळेच संचालक मंडळी काले आम्ही चर्चा केली की राहिले ते, परंतु याची परत दिलगिरी व्यक्त करतो. आणि ह्या आजच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं खूप अडचणीतून आपण सगळीच मंडळी जातो आहोत. महिन्यावर आलाय कारखाना सुरू व्हायचा, थोडा एक हप्ता आपण दिलाय लेबरचा ऍडव्हान्स वाटले. अजूनही आपल्याला खूप अडचणीतून मार्ग काढून ही कारखानदारी सगळी चालवायची आहे. आपणही खूप कष्टानं खूप अनेक त्रास सहन करताय. आपण सगळी कामगार मंडळी सुद्धा 4-5-6 पगार आपले द्यायचे राहिलेले आहेत. ह्या सगळ्या ह्याच्यातून पर्याय खूप उर्मी आहे सगळ्यांना. या तालुक्यातला सभासद असेल किंवा ह्या तालुक्यातला आमचा सगळा कामगार असेल, या दोन्ही मंडळींनी कामगार आणि सभासद या दोघांनी खूप प्रेम या अगस्ती कारखान्यावर केले म्हणून गेली 35 वर्ष हा कारखाना चालू आहे. आणि एका अडचणीतून शेतकरी सहन करतायत, कामगार सहन करतायत आणि म्हणून ह्या सहनशीलतेतून ह्या अडचणीतून खरं म्हणजे 35 वर्ष आपण वाटचाल चालवतोय. आपण या स्वातंत्र्यामध्ये 80 वर्ष झाल्यानंतर सुद्धा ही परिस्थिती आपल्याला जाणवते आणि म्हणून त्यासाठी या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं खरं म्हणजे आपण एक विनंती करूया राज्य सरकार, केंद्र सरकार की ह्या शेतकऱ्यांचा काही बळीराजा आहे जो सगळ्या देशाला पोशिंदा आहे सगळ्यांचा, त्याच्या संस्थांकडे आपण खरं म्हणजे लक्ष द्यावं आणि या उभ्या केलेल्या शेतकऱ्यांच्या संस्थांना मदत करावी. एवढीच या निमित्तानं खरं म्हणजे आपण 15 ऑगस्टच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं त्यांच्याकडे मागणी करूया. आपल्या सर्वांना मी या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.